मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सावनी आता फोनवर बोलत तेथे किचनमध्ये आलेली असते. मग नंतर फोन ठेवल्यावर ती सईला म्हणते की सई बेबी चल आपल्याला जायचंय बाहेर. तेव्हा मला यायचं नाही, तू जा असं म्हणून सई नकार देते. तर सावनी तिच्यावर ओरडत म्हणते अजिबात नाही हा, कारण मी जर तुला इथे एकटं सोडलं ना आणि मी माझी गेले ना, ती कोमल, तो मिहीर आणि ती गोदा लगेचच त्या सागर आणि मुक्ताला फोन करतील. मग ते लगेच येतील इथे भेटायला तुला. त्यामुळे ते काही नाही, तू माझ्याबरोबर चल आता, कारण माझ्या डोळ्यासमोर तू असणं खूप बेटर आहे. तेव्हा गोदावरती ओरडते की गोदा तयार कर हिला. गोदा म्हणते हो करते की तयार. मग सावनी लगेचच आता तेथून जाते. तेव्हा आता सईला खूपच वाईट वाटतं की मला पुन्हा आज घरी जायला मिळणारच नाही. मग आता त्याचवेळी गोदाला आता तिच्याकडे पाहून अजून वाईट वाटतं की माझ्या सई माऊला तिच्या घरी जायचे हक्कच्या सणाच्या दिवशी, परंतु सावनी काही ऐकत नाहीये. मग आता सई विचारते काय ग गोदा आजी, तू येशील ना माझ्याबरोबर, कारण तू जर असेल ना तर मला बरं वाटतं. तेव्हा गोदा म्हणते हो येईल की, तू जिथे म्हणशील ना तिथे येईल मी, फक्त माझं एक छोटंसं काम आहे, ते झालं की मग मी येते. तेव्हा आता सई म्हणते हो चालेल, पण खूप इम्पॉर्टंट काम आहे का? मग त्यावेळी आता गोदा म्हणते हो, तुझ्यासारखीच एक मुलगी आहे मला खूप गोड, आणि तिच्यासाठी मला होळीची पूजा करायची आहे ना. तेव्हा तुझं तुझ्या मुलीवर खूप प्रेम असेल ना असं सई विचारते. तेव्हा गोदा म्हणते हो, तर माझं माझ्या मुलीवर खूप म्हणजे खूप प्रेम आहे, आणि प्रत्येक आई आपल्या मुलावर खूप म्हणजे खूप प्रेम करते आणि त्यांचा हात असा कधीच नाही ना सोडत. त्यावेळी आता लगेचच सई विचारते मग माझ्या मुक्ताईनेच का मला सोडून दिलं असेल. तेव्हा गोदाला आता खूप वाईट वाटतं आणि ती सईला मिठी मारते. तेवढ्यातच सई बेबी असा आवाज देत आता सावनी ही तेथे येते. सावनी तेथे आल्यानंतर सई पटकन बाजूला होते. सावनी तेथे आल्यानंतर त्या दोघींना असं मिठीत पाहते आणि विचारते गोदा अगं हे काय, तू अजून तिला तयार नाही केलं का? हॉट नॉनसेन्स असं म्हणून लगेच गोदाला नॉनसेन्स असं म्हणते, तर सई डोक्यालाच हात लावते. त्यानंतर आता पॉपकॉर्न मॅडम तुम्ही जरा इकडे या ना असं लगेचच गोदा सावनीला म्हणते. मग त्यानंतर सावनी लगेचच गोदाजवळ जाते आणि विचारते काय? तेव्हा लहान तोंडी मी मोठा घास घेऊन राहिले पॉपकॉर्न मॅडम, पण मी जर तुमच्या जागी असते ना तर मी अजिबात मैत्रिणीकडे अशी होळीला गेले नसते. मी ना मुद्दामच त्या चिडक्या सागर आणि त्या नकट्या मुक्ताकडे गेले असते सईला घेऊन. मग आता लगेच सावनी विचार करते आणि म्हणते शी, त्यांच्याकडे कशाला उगीच जायचंय. तेव्हा आता गोदा म्हणते तुम्ही जरा विचार करा ना, तुम्ही असं त्यांच्याकडे तिकडे आपल्या मुलीला घेऊन जाणार आणि थाटातच सईचा हात असा पकडून ठेवणार त्यांच्या समोर, म्हणजे त्यांना असं दिसेल ना की तुम्ही तुमच्या चिमणीबरोबर किती खुश आहात आणि तुमची चिमणीसुद्धा तुमच्याबरोबर किती खुश आहे. म्हणजे त्यांना त्या चिमणीबरोबर होळीसुद्धा खेळायला नाही मिळणार, आणि जर तुम्ही नाही गेलात तर त्यांना असं वाटेल की तुम्ही घाबरलात म्हणूनच नाही गेला तिकडे. असं कशाला उगीच वाटून द्यायचं, कारण त्यांची तर होळी तुम्ही नसल्या तरीही बेस्टच होणार ना. अगं चिमणे तुला चालेल ना असं लगेचच आता गोदा ही सईला विचारते. तेव्हा सई क्षणाचाही विलंब न करता हो असं म्हणते. तर आता गोदा ही सावनीकडे पाहत असते, कारण आता सावनीच्या मनात नक्की काय काय येते हे तिला जाणून घ्यायचं असतं. सावनी खरंच माझं ऐकून तिकडे जाते की काय हे तिला पाहायचं असतं. मग आता दुसरीकडे इंद्रा ही हात जोडून देवी आई समोर उभी राहते. ते की एकविरे आई, आतापर्यंत तू जशी माझ्या पाठीमागे उभी राहिलीस, आज असा काहीतरी चमत्कार कर तू, कारण आधी माझ्याजवळ आहेच, पण काहीही करून माझ्या सईला आज भेटवूनच दे असं म्हणून आता देवी आईकडे लगेच ती प्रार्थना करते आणि खूप इमोशनल झालेली असते, कारण सईला खूप दिवस झालेलं असतं, इंद्राने अजिबात पाहिलेलं नसतं. त्यानंतर सागर आता तेथे येतो आणि इंद्राजवळ उभा राहतो आणि विचारतो आई अगं मिहिका कुठे आहे? तेव्हा जरा रागातच इंद्रा म्हणते असेल ना आतल्या खोलीमध्ये. तेव्हा तू तयार हो पटकन, मी आलोच असं म्हणून लगेचच सागर हा तेथून जातो. तर इंद्रा जरा रागातच त्याच्याकडे पाहते, कारण तिला माहीत असतं हा नक्की आता त्या मिहिकाला समजवायला चालला असेल. तर दुसरीकडे मिहिका रूममध्ये बसलेली असते. तिच्या नजरेसमोरून ते क्षण जातच नसतात की जेव्हा मिहीर माझ्यासाठी वडा सांबार घेऊन आला होता तेव्हा कोमलने येऊन तिथे काय तमाशा घातला.
तेव्हा मिहिकाला हे आठवल्यानंतर त्रास होऊ लागतो आणि मग ती म्हणते माझ्यामुळे ना खरंच सर्वांना त्रास होतोय. ॲक्च्युली त्यांची कुणाची चूक नाही आहे. मलाच लवकरात लवकर इथून निघून जायला हवं, म्हणजे सर्वांचा त्रास तरी कमी होईल. कारण माझ्यामुळे इथे सर्वांना त्रास तर होतोच आहे, परंतु आपली जिथे काही गरजच नाही, आपल्याला जिथे कुणी काही मान देत नाही आणि आपल्या वाचून कुणाचंही काही अडत नाही, अशा ठिकाणी फार काळ रेंगाळू नये असं मधुमावशीना नेहमी म्हणायची. पण आता नाही मिहिका, तू लवकरात लवकर इथून निघून गेलं पाहिजे असा ती सततच विचार करते. आणि आज परत एकदा मी प्रीतीला फोन करून बघते. तेव्हा आता सागर तेथे येतो आणि मिहिकाकडे पाहतच राहतो. तिला आता माहीतच नसतं की सागर तिथे आला आहे म्हणून. मग आता त्यानंतर सागर तिला भानावर आणतो, तर ती त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा लगेचच आता ती म्हणते, काय जीजू तुम्ही आलात? मग आता सागर विचारतो, काय ग तू अजून तयार नाही झालीस का? मग आता मिहिका म्हणते, नाही जीजू मी नाही येत आहे बाहेर, मी आपली इथूनच पाया पडते. मग आता सागर म्हणतो, तू इथून बाहेर पडणार नाही हे मला माहीत आहे, पण होलिका मातेने तुला आशीर्वाद कसा द्यायचा मग? कारण तुला आशीर्वाद देण्यासाठी त्या जर इथे आल्या तर आमचे वांदे होतील ना मग. त्यामुळे हे बघ मिहिका, तू जरी ठरवलं ना तरीही मी तुला असं उदास बसू देणार नाही. हे बघ चल पटकन तयारी कर आणि तुझ्या आयुष्यात ज्या काही वाईट आठवणी होत्या ना, होळीमध्ये अशा जाळून टाक आणि नव्याने पुन्हा एकदा आयुष्याची सुरुवात कर. तेव्हा ती आता विचारते, जीजू पण कसं? मग आता तो म्हणतो, मी तुला रिक्वेस्ट करतच नाही आहे, मी तुला ऑर्डर देतोय, त्यामुळे पटकन आवरायचं आणि खाली निघायचं. तरीही मिहिका आता ऐकत नसते. ते पाहून आता सागर आयडिया करतो आणि त्याचंच तिला मुक्ताच्या शपथेमध्ये अडकवतो. तेव्हा ठीक आहे असं मिहिका म्हणते. मग त्याचवेळी आता सागर म्हणतो, अरे वा, शपथेवाला फंडा वर्क झाला तर आता मी वाट बघतोय, पटकन तू बाहेर यायचं, आवरून चालेल? मिहिका हो असं म्हणते. तर इकडे इंद्रा आणि स्वाती, लकी हे तिघेही बाहेर असतात आणि होळीची तयारी करत असतात. इंद्रा आणि स्वाती खूप छान तयार झालेले असतात. तेव्हा सागर त्या दोघींकडे पाहतच राहतो. मग त्यानंतर तो विचारतो, काय मिहिका नाही आली का? तेव्हा मिहिकाबद्दल कोणीच काही बोलायला तयार नसतं. मग सागर म्हणतो, ठीक आहे तुम्ही व्हा पुढे, मी येतो मिहिकाला घेऊन, मी आणि आधी मिहिकाला घेऊन येतो. तेव्हा आता पुन्हा एकदा इंद्रा ही रागातच सागरकडे पाहते. त्यानंतर ती एक नारळ स्वातीला देते आणि म्हणते, अख्ख्या घरावरून फिरवून आण आणि मग नंतर त्या खाली होळीमध्ये टाकायचं आहे. इडापिडा टळू दे, सगळी संकट नष्ट होऊन जाऊ दे असं होळी मातेला सांग. म्हणजे काय आहे ना, आपल्या घरामध्ये ज्या इडापिडा आहेत ना त्यासुद्धा अशा टळून जातील असं लगेचच आता इंद्रा म्हणते. त्यामुळे सागरला खूप वाईट वाटतं, पण तो आत्ता यावेळी आईला काहीच बोलत नसतो, कारण ती चिडलेली आहे हे त्याला माहीत असतं. तर आता स्वाती लगेचच विचारते, काय रे दादूस, मुक्तावहिनी नाही आली का अजून? तेव्हा तो म्हणतो, नाही ना, मी तिलाच कॉल करतोय. त्यानंतर लकी आणि इंद्रा हे दोघेही आता लगेच होळीच्या पूजेची तयारी करू लागतात. मग काही वेळातच कोमल आणि मिहीर हे दोघेही तेथे येऊन पोहोचतात. ते दोघेही तेथे आल्यानंतर आता इंद्रा ही त्यांच्याकडे पाहतच राहते आणि लगेचच लकीला विचारते, काय हो? अहो जावई बापू तुम्ही आलात का? आणि माझ्या कोमलला पण घेऊन आलात का? मग सईला नाही घेऊन आलात का? असं लगेच इंद्रा विचारते. मग कोमल म्हणते, नाही ग मम्मी, नाही घेऊन आलो असं म्हणून आता ती लगेचच समोर पाहते, कारण मिहिका तेथे आलेली असते. तर मिहीर हा तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो. तर असं कोमल आणि मिहीरला एकत्र पाहून मिहिकाला पण थोडं वाईट वाटतं, पण ती चेहऱ्यावर तसं दाखवत नाही. मिहिका आल्याबरोबरच इंद्रा आणि त्याचबरोबर लकी लगेच रागात तिच्याकडे पाहू लागतात. काही वेळानंतर आता कोमल उगीचच मुद्दाम ही मिहीरला म्हणते की, मिहीर चल ना, आपली ही लग्नानंतरची पहिलीच होळी आहे ना, चल आपण जाऊयात आता होळीची पूजा करण्यासाठी. तेव्हा हो असं मिहीर कसंबसं म्हणतो. तर कोमल आता मुद्दामच मिहीरचा हात पकडते आणि लगेचच त्याला घेऊन तेथून जायला निघते. आणि जाता जाता लगेचच लकी आणि इंद्रा त्याचबरोबर सागरला म्हणते, चला या खाली पूजेला. मग आता ते तिघेही हो असं म्हणतात. तर मिहिकाला खूप वाईट वाटतं. तर इकडे सोसायटीतील सर्वजण होळीच्या पूजेसाठी तेथे तयार झालेले असतात. ढोल ताशे तेथे वाजत असतात. सर्व बायका नटून थटून आता होळीचा सण साजरा करण्यासाठी अगदी उत्साहात तेथे आलेल्या असतात.
फटाक्यांची आतषबाजी होत असते, सर्वजण अगदी खुश असतात. दरवर्षीप्रमाणे होळीचा सण खूपच मोठ्या उत्साहात सोसायटीमध्ये साजरा केला जात असतो. आता तेथे खूप गर्दीसुद्धा असते, सर्वजण आपापल्या परीने पुढे येतात. खूप मोठी अशी होळी तेथे रचलेली असते. तेव्हा आता सर्व कोळी कुटुंब आता होळीजवळ आलेले असतात आणि पूजा करत असतात. मिहिका बिचारी मागेच उभी असते, तर मिहीरचं सारखं सारखं लक्ष तिच्याकडे असतं. हे जेव्हा कोमलला समजतं ना, तेव्हा कोमल लगेचच मिहीरला जवळ बोलवते, तर मिहिका त्यांच्याकडे पाहत सुद्धा नसते. तर आता सागर आदी हे सर्वजण तेथे उभे असतात. त्यानंतर सागरचं लक्ष सारखं सारखं फोनकडे असतं, कारण मुक्ता त्याची अजूनही आलेली नसते. तेव्हा सागर मनातच विचार करू लागतो, का आल्या नसतील माझ्या मुक्ता, कळतच नाहीये. त्यांना माहीत आहे ना आज एवढी मोठी पूजा आहे, ते काही गडबड तर झाली नसेल ना, कुठे अडकल्या असतील का त्या, कारण फोन सुद्धा उचलत नाहीत, मला तर खूप टेन्शन आलंय, असं म्हणून सागर सारखाच फोन करत असतो. पण मुक्ताने फोन न रिसीव केल्यामुळे आता सागर जरा स्वतःवरच वैतागतो, कारण तिकडे काही गडबड तर झाली नसेल ना, असा सारखं सारखं त्याच्या मनात येत असतं. इकडे आता स्वाती आणि कोमल दोघीही गप्पा मारत असतात. तेव्हा कोमल आता हिरव्या साडीमध्ये छान दिसत असते, म्हणूनच स्वाती आता लगेच आपल्या डोळ्याचं काजळ आता हाताला लावते आणि म्हणते की माझ्या बहिणीला कुणाचीच दृष्ट लागू नये. आता सर्वजण लगेचच होळीचं दर्शन घेतात, पाया सुद्धा पडतात. तेव्हा आता मिहीरचं लक्ष फक्त आणि फक्त मिहिकाकडे असतं, कारण मिहिका कोणासमोरच येत नसते. त्यानंतर आता तो डायरेक्ट मिहिकाजवळच जातो आणि तिचा हात पकडतो, तिला म्हणतो चल पुढे दर्शनासाठी. मग आता कोमल ही त्याच्यावर खूपच संतापते, पण कुणासमोर ती लगेचच काही बोलत नाही. तेव्हा सर्वांना समजतं मिहीर हा मिहिकाला समोर पाया पडण्यासाठी घेऊन आला आहे, म्हणून आता सर्वजण तेथेच चिडतात आणि लगेचच मिहीरकडे पाहू लागतात. पण सागर सर्वांना आता गप्प करतो, कारण मिहिका समोर आता होळीच्या पाया पडत असते. आता तिचं पाया पडून झाल्यानंतर ती लगेचच आता मिहीरकडे जाते आणि त्याच्याजवळच उभी राहते. मग ते पाहून तर आता कोमलला खूपच राग येतो आणि ती रागातच दोघांकडे पाहते. त्यानंतर इंद्रा जरा रागानेच म्हणते, सगळ्यांनी हात जोडा आता. मग सगळेजण हो असं म्हणतात. तर आता मिहिकाने हात जोडल्यानंतरच लगेच मिहीर हात जोडतो आणि तिच्याकडे पाहून गालात हसतो आणि कोमलचा हे पाहून मात्र जळफळाट होत असतो. ती आता गाल फुगवूनच तिथे उभी असते. त्यानंतर स्वाती तिच्याबरोबर गप्पा मारत असते, पण तिचं कशातही लक्षच नसतं. ती फक्त मिहीर मिहिकाकडे रागात पाहते. त्यानंतर होळी आता पेटवली जाते, सर्वजण टाळ्या वाजवतात. मग आता सर्वजण जोरातच ओरडतात आणि बोंबाबोंब करतात. इंद्रा आणि स्वाती त्याचबरोबर सागर सगळ्यांकडे पाहून हसत असतात, कारण आधीसुद्धा त्यांच्यामध्ये सामील असतो. त्याने हा पहिलाच होळीचा अनुभव घेतलेला असतो, त्यामुळे त्याला हे असं सगळं करणं खूप छान वाटत असतं. तर आता होळी पेटवली गेली तरीही मुक्ता अजून येत नाही, म्हणून सागरचं मन त्याला खात असतं आणि अजूनही त्याला टेन्शन आलेलं असतं की कुठे गेली असेल मुक्ता, सावनीने काही गडबड घोटाळा तर केला नसेल ना. त्यानंतर आता तेथे असणाऱ्या बायका म्हणतात, चला रे मस्त मिरवणूक आली आहे, चला आपण मिरवणुकीमध्ये सामील होऊयात. तेव्हा सर्वजण आता मिरवणुकीमध्ये सामील होतात. त्यानंतर आता मटका मिरवणूकसुद्धा पुढे येत असते. ढोल ताशांच्या गजरात आता तिचं स्वागत करत असतात. घरातील सर्वजण आता तेथे मटका मिरवणूक बघण्यासाठी गेलेले असतात. तेव्हा आता आधीला हे काही माहीत नसतं आणि म्हणूनच तो विचारतो, पप्पा पप्पा अहो मटका मिरवणूक म्हणजे काय असते. सागर हसतो आणि म्हणतो की बक्षीला जातो तू नक्की काय असते मटका मिरवणूक. त्यानंतर सागर हा लगेचच मुक्ताला कॉल करत असतो. मला असं वाटत असतं की माझी मुक्ता इथे असावी, एवढा मोठा उत्सव आहे, सण आहे आणि त्यांना काहीच इथे सणाचा आनंद घेता येणार नाही, म्हणून त्याचं मन त्याला खाऊ लागतं. तो आता खूपच चलबिचल होतो. आता कोमल आणि मिहीर एकमेकांच्या शेजारी उभे असतात, तर कोमल आता मोठ्या तोऱ्यातच मिहिकाकडे पाहते, पण मिहिका तिच्याकडे सारखीच दुर्लक्ष करत असते. मग त्यानंतर हे मटकं वगैरे म्हणजे काय असं आधी विचारतो. तेव्हा आम्ही कोली बायका जेव्हा नवस बोलतो ना, तेव्हा अशा मटक्या डोक्यावर घेऊन हे कार्यक्रम असतात ना तेथे जातो, असं इंद्रा आता आधीला सांगते. कारण ही रंगवलेली मटकी डोक्यावर घ्यायची, त्या दिवशी काही खायचं सुद्धा नाही आणि पायामध्ये चप्पल घालायची नाही, काही खायचं सुद्धा नसतं.
खूप भारी काम असतं हा, हे आम्ही कोली बायका दरवर्षी करतो हे असं. मग आता आधी अगदी मन लावून ते सगळं ऐकत असतो. त्यावेळी सागर त्याला म्हणतो, काहीही झालं ना तरीही एकही मटका नाही पडला पाहिजे, अशी त्याची रीतच असते. मग त्याच वेळी आता इंद्रा म्हणते, हो मग नवस पूर्ण होत नाही जर मटका पडला तर. आणि ही डोक्यावर मटकी घेऊन आपण जेवढ्या वेळा प्रदक्षिणा मारायच्या ठरवल्या ना तेवढ्या वेळा त्या प्रदक्षिणा ह्या मारायच्याच असतात. मग कितीही विघ्न येऊ देत. आणि आपल्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्या ना मग ती मटकी काय करायची तर होळीत टाकायची. मग त्यानंतर प्रदक्षिणा पूर्ण होते आणि त्याचं आपल्याला इच्छित असं फळसुद्धा मिळतं. खूप भारी काम असतं ते असं म्हणून ती आता आधीला सगळ्या रूढी आणि परंपराबद्दल सांगू लागते. एका ज्या आपल्या मटक्या घेऊन चाललेल्या असतात ना त्याकडे सर्वजण पाहत असतात. आता तेथे पिपाणी सुद्धा वाजत असते तेव्हा त्याच तालावर आता सर्वजण नाचत असतात. तर कोमलचं लक्ष फक्त आणि फक्त मिहिकाकडे असतं. मिहिर सुद्धा त्या तालावर नाचत असतो. ते पाहून कोमलला खूपच छान वाटतं. मग कोमलचं लक्ष सारखं मिहिकाकडे असतं तर मिहिका आपली नजर चोरत असते. मग कोमल रागातच अजून तिच्याकडे पाहते. तर सागरचं लक्ष फक्त मुक्ताकडे असतं कारण मुक्ता अजूनही आलेली नसते. आता लगेच तिला पुन्हा एकदा फोन करू लागतो. त्यानंतर आता सर्वजण आपापल्या नाचण्यामध्येच व्यस्त असतात. तेव्हा आधीचं लक्ष आता मुक्ताकडे जातं. तेव्हा तो आता लगेच म्हणतो, पप्पा समोर पहा जरा. तेव्हा सर्वांचं लक्ष आता समोर जातं तर मुक्तासुद्धा आता तिथे अगदी नटून थटून मटकी डोक्यावर घेऊन चाललेली असते. त्याचवेळी आता सर्वांची नजर मुक्तावर पडते. सर्वजण अगदी थक्कच होऊन जातात की मुक्ताने हे कधी केलं आणि आपल्याला सांगितलं सुद्धा नाही. सागरची आता मुक्ता येण्याची प्रतीक्षा अखेर संपलेली असते. तेव्हा तो अगदी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतो. आता मुक्ताला पाहून सर्वांना खरंच खूप आनंद होतो. तेव्हा सर्वजण मुक्ताकडे पाहतच राहतात. आता इंद्रा तर तोंडातच बोट घालते आणि म्हणते, बापरे हे मुक्ताने कधी केलं. मग आता सर्वजण म्हणतात, हो ना कधी, मुक्ताने आपल्याला सांगितलं सुद्धा नाही, अचानक असं सरप्राईजच दिलं, असं सर्वांचं म्हणणं असतं. सर्वजण आनंदाने आता मुक्ताकडे पाहू लागतात. तेव्हा आता सागरला समजतं की माझ्या मुक्ताने हे कशासाठी केलं, तिच्या दोन्हीही मुलांसाठीच केलं असेल. त्याला आता मुक्ताचा खूपच अभिमान वाटू लागतो आणि मुक्ताचं खूप कौतुक वाटू लागतं. त्यानंतर मिहिका ही सुद्धा खूप खुश होते आणि आपल्या लाडक्या बहिणीकडे पाहू लागते. तर आपल्या सर्व कुटुंबाला पाहून मुक्ताला देखील खूपच आनंद होतो आणि मुक्ता त्यांच्याकडे पाहत असते. तर स्वाती म्हणते, अरे भाई बघ आपली मुक्ता किती छान दिसतीये, अरे नशीब काढलं नशीब तू, एवढी देखणी बायको तुला मिळाली, असं म्हणून ती सागरला आता चिडवू लागते. तेव्हा सागर म्हणतो, गप्प बसा स्वाती. मग काही वेळानंतर मुक्ता सागरजवळ येते. सागरची नजर खरंच तिच्यावरून हटतच नसते कारण मुक्ता त्या कोळी लुकमध्ये खूप सुंदर अशी दिसत असते आणि सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. मुक्ता देखील आता सगळ्यांकडे पाहत असते. त्यानंतर आता लकी विचारतो, काय रे दादूस, तुला माहीत होतं ना मुक्ता वहिनी आपली अशी येणार आहे पण तू आम्हाला सांगितलं नाहीस, असं म्हणून लकी जरा आता दादूसवर चिडतो. सागर म्हणतो, अरे चिडू नकोस कारण मला सुद्धा माहीत नव्हतं तुझी वहिनी हे असं काही करणार आहे, अशी मटकी वगैरे घेऊन येणार आहे म्हणून. सर्वजण आता खूपच खुश असतात आणि नाचत असतात. तेव्हा आता इंद्रा विचारते, काय रे सागऱ्या, ही पण नवस बोलली की काय आपली मुक्ता. सागर म्हणतो, असं तर वाटतंय. मग आता सागर हा लगेचच म्हणतो, लकी हे पकड रे, असं म्हणून तो मोबाईल आता लगेचच त्याच्याकडे देतो आणि लगेच पळत मुक्ताकडे जातो. त्याला असं वाटत असतं की मुक्ता आता चालली आहे म्हटल्यावर ती मटकी पडेल की काय. विचाराने सागर आता लगेचच पुढे जातो आणि तिची मटकी पडू नये ना यासाठी तो आता त्या भोवती असा हात पकडतो. तेव्हा ते पाहून तर मुक्ता अजूनच खुश होते. तेव्हा मुक्ताला ते पाहून खूप आनंद होतो आणि ती प्रेमानेच त्याच्याकडे पाहत असते. घरातील सर्वजण सुद्धा आता मुक्ताच्या पाठीमागे चालत असतात आणि नाचत असतात. होळीचा दिवस खूप छान प्रकारे सेलिब्रेट करत असतात. तर मुक्ता त्यांच्याकडे पाहतच राहते की आपलं अख्खं कुटुंब आज आपल्या पाठीमागे उभं आहे. कारण मुक्ताने नवस केलेला असतो हे कुणालाही माहीत नसतं आणि जेव्हा समजतं तेव्हा सर्वांना मुक्ताचा खूप अभिमानच वाटतो. तर इकडे आता सावनी ही सईला घेऊन तेथे आलेली असते
आता सई तर खूपच खुश असते, कारण ती घरच्यांना आता भेटणार असते आणि हे होळीचा सण ती घरच्यांबरोबर एन्जॉय करणार असते. त्यामुळेच आता ती सर्वांना अगोदर शोधू लागते इकडे तिकडे. तर मग आता सावनी लगेच तिचा हात पकडते आणि पुढे पुढे घेऊन चाललेली असते. पण आता सईला असं वाटत असतं की कधी एकदा मी घरच्यांना पाहिल, माझ्या मुक्ताईला पाहिल. त्यानंतर आता सावनीचं लक्ष हे सागरकडे जातं. तर तो आता तिथे डान्स करत असतो, कारण आता मुक्ताने ती मटकी घेतलेली असतात हे तिने पाहिलेलं असतं आणि तिच्याबरोबर अगदी तो ताल धरत असतो. तेव्हा ते पाहून तर आता अक्षरशः सावनीचा जळफळाट होऊ लागतो आणि ती रागातच त्यांच्याकडे पाहते. तर आता त्या मिरवणुकीमध्ये मुक्ता पुन्हा पुढे पुढे चालत असते. तर सागर आता तिची खूप काळजी घेत असतो आणि तिच्या पाठीमागे पुन्हा एकदा तो चालत असतो, कारण ती मटकी पडू नये ना यासाठी. त्यानंतर आता मुक्ता होळीजवळ येते आणि लगेचच मनात प्रार्थना करू लागते की होलिका माते, तुझी महिमा ना अपरंपार आहे. आज मी तुझ्याकडे प्रार्थना करते. माझ्या दोन्ही मुलांचं, माझ्या कुटुंबाचं मी आज तुझ्याकडे सुख मागत आहे. आता माझ्या सईला पुन्हा माझ्याकडे पाठव होलिका माते, अशी ती अगदी तळमळीने मनातल्या मनात देवीकडे प्रार्थना करते. मग आता दोन्ही मुलं आमच्या जवळच राहू दे, कारण श्रद्धेने सजवलेली ही 4 मडकी मी तुला याच्या 5 प्रदक्षिणा घालेन. त्यामुळे माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर. माझी दोन्ही मुलं माझ्या जवळच असू देत. माझा नवस पूर्ण कर, असं म्हणून ती मनोमन प्रार्थना करते. आणि या प्रदक्षिणा घालण्यासाठी मला बळ दे, मला आशीर्वाद दे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये लगेचच सावनीजवळ सागर मुक्ता हे दोघेही येतात. मग सई कुठे आहे असं आता लगेचच ते विचारतात. तेव्हा सईला तुमचं कुणाचंच तोंड बघायचं नाहीये असं सावनी खोटं खोटं बोलते. सागर मुक्ताला खूप वाईट वाटतं. त्यानंतर आता लगेचच सावनी म्हणते, मला मुद्दामच तिला इकडे घेऊन यायचं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी हे की सई फक्त आणि फक्त माझी आहे. तेव्हा इंद्रा आता रागातच सावनीकडे पाहते. मग त्यानंतर आता लगेचच सावनी म्हणते, आज आम्ही होळी साजरी केली, उद्या आम्ही दोघीही रंगपंचमी सुद्धा साजरी करू, ते पण तुमच्याशिवाय, असं म्हणून लगेचच आता सावनी त्यांच्या तोंडावर त्यांना चॅलेंज करून जाते. तेव्हा आता मुक्ताला खूप वाईट वाटतं. ती बिचारी रडत असते, कारण मी एवढं मुलांसाठी नवस केला, त्याचा काही फायदा होतो की नाही असं मुक्ताला वाटत असतं. त्यानंतर आता सागर मुक्ताच्या डोळ्यातील हे पाणी पाहवत नाही. मग आता तो म्हणतो, मला माहीत आहे मुक्ता, अहो आपल्या दोघांच्या प्रेमाची गोष्ट तुम्हीच पूर्ण करणार. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.